हॅलो माय ब्युटी, स्वागतम सुस्वागतम. तुमच्या माझा चॅनल पुणेरी तडकामध्ये पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. केसांची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बदलतं वातावरण आणि आपण ज्या केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतो, जसं की शॅम्पू, कंडिशनर, त्याचबरोबर आपण केसांना डाय करतो आणि स्ट्रेटनिंग करतो, पमिंग करतो, अशा सारख्या ट्रीटमेंटमुळे आपली केस डॅमेज होतात, त्यांची मुळे कमजोर होतात. आणि आज आम्ही त्याच केसांना स्ट्रॉंग करण्यासाठी मी तुमच्याबरोबर एक असा घरगुती उपाय शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओच्या अखेरपर्यंत माझ्याबरोबर राहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ थोडाफार जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आता बघा, इथे आपण घेणार आहे अद्रक. अद्रकचा छोटासा तुकडा घ्यायचा. अद्रक छानपैकी खिसून घ्यायचं. हवं असेल तर तुम्ही कट करू पण शकता. आता हे जे अद्रक आहे आपल्या केसांना, त्यांच्या मुळांना स्ट्रॉंग करते, मजबूत करते. त्यामुळे ही आपल्या केसांसाठी एक नॅचरल प्राकृतिक एक वरदान आहे. आपल्याला इथे एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी इथे मी पिण्याच्या पाण्याचा वापर केलेला आहे. आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला अद्रक जे आपण खिसून ठेवलेलं होतं ते हा पाण्यामध्येच घालायचं आहे. आता मैत्रिणींनो, ह्यामध्ये आणखी 2 पदार्थ घालायचे आहेत, ज्यामुळे आपण हे जे आज सिरम बनवणार आहे ते खूपच पॉवरफुल होणार आहे. मी तुमच्याबरोबर सिंपल सोबर रेसिपी शेअर करते, जेणेकरून तुम्हाला बनवण्यामध्ये कंटाळा अजिबात येणार नाही. जास्त ह्यामध्ये झंझट कोणतंही नाही आहे. सिंपल पद्धतीनं हे फक्त बनवायचं आहे. चला मग नेक्स्ट स्टेपसाठी आपण इथे किचनमध्ये आलेलो आहे. गॅसचा फ्लेम ऑन करायचा आणि इथे बघा, आपण जे अद्रक आणि पाणी एकत्र करून घेतलेलं जे भांडं होतं ते आता गरम होण्यासाठी इथे ठेवायचं आहे. आता इथे गॅसचा फ्लेम आपल्याला मोठा ठेवायचा आहे. त्यानंतर बघू शकता इथे छानपैकी उकळी आलेली आहे. आता गॅस थोडासा स्लो करायचा. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या पद्धतीने आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ते म्हणजे रोजमेरीचे ड्राय लीव्स. हे अशा प्रकारचे पत्ते जे आहेत ना, ते आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटतात. आता हे रोजमेरी नक्की काम काय करते ते पण बघूया. इथे बघा, हे रोजमेरी आपल्या केसांच्या मुळांना दणकट बनवते, त्याचबरोबर स्ट्रॉंग करते. त्यामुळे हे रोजमेरीचे जे लीव्स आहेत आपल्या केसांसाठी एक वरदानच आहे. आता इथे बघा, 1 चमचा रोजमेरी लीव्स आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याला छानपैकी उकळी आणून द्यायची आहे. हे सिरम बनवण्यामध्ये आपल्याला मिनिमम फक्त 10 मिनटं लागणार आहेत, पण फायदा त्याचा आपल्याला लॉंग टर्मसाठी होणार आहे. आता बघा, इथे आपल्याला घ्यायचं आहे लवंग. लवंग जसं मसाल्यामध्ये मोडलं जातं, हा आपल्या जेवणाची चव वाढवतो. पण आज हा लहान दिसणारा पदार्थ आपल्या केसांच्या मुळांना इतका स्ट्रॉंग करतो की ह्याचे जेव्हा तुम्ही फायदे गुगलवर जाऊन वाचणार ना, तुम्ही हे नेहमी वापरशीला. कधीही लवंगला तुम्ही अवॉइड करणार नाही. जेवढं हे आपल्या खाण्याची चव वाढवतं तसंच हे आपल्या केसांना स्ट्रॉंग करतं. आता इथे जे आपण लवंग घेणार आहे त्याच्यावरती हे छोटंसं फूल असणं गरजेचं आहे, कारण त्याची क्वालिटी एक वेगळी आहे. त्याच्यात चांगले गुणधर्म असतात जे आपल्या केसांना मजबूत स्ट्रॉंग करण्यासाठी, त्याचबरोबर कोंडा घालवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आता बघा, ह्या पाण्यातच आपण 4 लवंग घालायचे आहेत. आता ह्यांना छानपैकी उकळी आणून द्यायची आहे. आता हे जे मी आज तुमच्याबरोबर सिरम शेअर केलेला आहे त्याचा वापर नक्की कसा करायचा, आता ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच सांगणार आहे. आता हे बघा, जेव्हा हे पाणी उकळत होतं ना, तेव्हा ह्या रोजमेरी लीव्सची, लवंगची खूप छान आपल्याला सुगंध येत होता. विचार करा, जेव्हा आपण हे आपल्या केसांना लावणार तर आपल्याला किती ह्याचा फायदा होणार आहे. आता गॅसचा फ्लेम बंद करायचं आणि ह्या पाण्याला रूम टेम्परेचरमध्ये थंड व्हायला आपल्याला साईडमध्ये ठेवायचं आहे. अगर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हे गरम गरमसुद्धा गाळून घेऊ शकता, पण तेव्हा तुम्ही इथे वाटीचा जे वापर करणार आहे ती तुम्ही स्टीलचीच वाटी घ्यायला हवी. प्लास्टिकची घेतली तर त्याच्यातले जे केमिकल्स असतात गरम पाण्यामुळे रिलीफ होतात, मग त्याचा तुम्हाला साईड इफेक्ट होऊ शकतो. आता इथे स्टीलची वाटी घेतल्या, त्यावर गाळण ठेवलेलं आहे आणि हे जे रोजमेरीचे आपण वॉटर बनवलेलं आहे, सिरम बनवलेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे. आणि गाळून घेतलेलं हे जे रोजमेरीचं सिरम आहे त्याचा आज आपण छानपैकी वापर करणार आहे. अजून हे थोडं सिरम गरम आहे. थंड झाल्यानंतर त्या सिरमला तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना लावायचं आहे. सर्वप्रथम केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे.
पार्टिंग करत जायचं आणि केसांच्या मुळांना लावायचं आहे आणि त्याला तुम्ही असंच ठेवू शकता, कारण हे फक्त नॉर्मल पाणी आहे. अगर तुम्ही इथे स्प्रे बॉटलचा वापर केला तर तुम्हाला हे वापरणं खूपच सोपं होणार आहे. त्यामुळे तुम्ही इथं स्प्रे बॉटलचा वापर करा. अगर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नाही आहे तर ही जे वाटीमध्ये आपण सेरम ठेवलेला आहे त्यामध्ये कापसाचा गोळा घ्यायचा, बुडवायचा आणि तेच पाण्याचा गोळा तुम्ही तुमच्या केसांमध्ये अप्लाय करा. अशा पद्धतीने ह्याचा तुम्ही सिंपल वापर